शाळेत सोडलं आणि काय झालं की पाऊस असेल तर रेन डान्स घेणार आहे. आत्ता आज तर ठेवून घेतली छत्री रेनकोट वगैरे, पण म्हटलं जेव्हा पाऊस चालू होईल ना तेव्हा घेणार आहेत. आता सध्या तर नाही, काल घेतला असताना काल भरपूर पाऊस आला. तर बघू, अजून पण आभाळ आहे. आता त्याला शाळेत सोडलं, आता राहिलेलं काम आहे, पटकन आवरून घेते. हाय, हॅलो, नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आत्ता निघलो तर आम्ही शाळेमध्ये. आज काय आहे रुद्राज? काय आहे आज? पाऊसचा डान्स. तर आज रेन डान्स घेतायत. त्या गेल्या वर्षी पण घेतला होता. त्याच्यासाठी छत्री आणि रेनकोट सांगितलं. आता सध्या पाऊस नाही, पण फक्त त्याच्यामुळे आम्ही घेतला. सो मी आज बनवणार आहे रुद्रांच्या टिफिनसाठी मोड आलेल्या मुगाचं म्हणजे थालीपीठ. तर त्याच्यासाठी मी एक मोठ्या साईजची वाटी असेल तेवढी मोड आणायला ठेवली होती. 2 दिवसात मस्त छान मोड आलेले आहेत. आणि ह्याचीच ना मी म्हणजे ही नाश्ता बनवलेला मी परवा बनवलेला आहे. 2 दिवस झालं. फक्त माझ्याकडनं काय होतं की व्हिडिओ एडिटिंगचा राहतो ना, तर मग 2-3 दिवसात मी एडिट करून टाकते. तर मी ह्याच्यासोबतच ना म्हणजे सकाळी हे नाश्त्याला रुद्राजला बनवले आणि मग आमच्यासाठी बनवली होती मी मुगाची भाजी, जी की आपण मिसळपाव कशी बनवतो सेम तशी बनवलेली आहे. सो मी त्याचा व्हिडिओ ना कालच चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो पण नक्की जाऊन बघा. आणि आत्ता मी टिफिनसाठी बनवते मोड आलेलं मुगाचं थालीपीठ. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला की 2 दिवसात छान मोड येत आहेत. कोमट पाण्यामध्ये मुग आहेत ते छान धुवून रात्रभर कोमट पाण्यामध्ये ठेवायचे आणि सकाळी छान फुगत आहेत. मग छान फुगले की आपल्याला एका कपड्यामध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये जरी ठेवलं ना कधी कधी तरी पण छान मोड येत आहेत. आता बघू शकता एकदम मस्त 2 दिवसात मोड आलेले आहेत. आणि मग हे सकाळी आत्ता मला भाजी बनवायची म्हणजे जेवढी आपल्याला म्हणजे बनवायची आहे ना तेवढे धुवून घ्यायचे आहेत. आणि जर ठेवायचे असेल तर आपल्याला तसे सुकेच ठेवायचे आहेत, पाण्यात नाही घालायचे. तर मला आत्ता हे सगळेच वापरायचे होते, म्हणजे काही भाजीला आणि काही थालीपीठला. तर मी आता सगळे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आणि मिक्सरच्या जारमध्ये आता मला जेवढे लागणार आहेत ना मुगं म्हणजे थालीपीठ बनवायला, तर मला 2 थालीपीठ बनवायचे होते. तर त्याच्यासाठी मी एवढे मुगं घेतलेले आहेत, म्हणजे मोड आलेले 1 वाटी असेल अंदाज. आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडासा लसण आणि थोडीशी हिरवी मिरची, वाटल्यास थोडंसं म्हणजे आल्याचा तुकडा वगैरे असं छान लागतं थोडंसं. तर आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे एकदम बारीक, जसं की आपल्याला फोडणीला पण मसाला वगैरे कसं बनवतो तसा. आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते, हळद टाकली तरी चालते. ओ बाळा, 2च मिनटात थांब. तर मग नंतर ते मिक्सरला छान फिरवून घेतलं आणि त्याच्यात आता थोडीशी कोथिंबीर पण ॲड केली. म्हटलं वरतून कट करून टाकल्यापेक्षा ह्याच्यामध्ये थोडीशी छान आणि ग्रीन छान दिसतं, त्याच्यामुळे मग थोडीशी कोथिंबीर टाकली. अजून एकदा मिक्सरला छान फिरवून घेतलं आणि बघू शकता ही ना मी फर्स्ट टाईम बनवते रेसिपी, कारण की मी ह्याच्या अगोदर कधीच नाही बनवलेली. तर म्हटलं आता टिफिनला थोडंसं वेगवेगळं देण्यासाठी मग बनवायला घेतली. आणि मग मला वाटलं की हे चिटकणं म्हणजे व्यवस्थित नाही होणार आहे, म्हणून मी ह्याच्यामध्ये ना थोडंसं बेसन पीठ आहे ते मिक्स केलं. अगदी म्हणजे पोहे खायचे 2 चमचे, जास्त नाही. आणि मग आता माझ्या चपात्या बनत होत्या, म्हणजे सकाळी रुद्राजला टिफिनला द्यायची खूप घाई असती. तर मग अगोदर 2-3 चपात्या बनवल्या आणि म्हटलं की आत्ता थोड्याशा राहिल्या होत्या, म्हणून म्हटलं की टाईम होत होता शाळेचा राहिलेला, म्हटलं की शाळेतून आल्याच्या नंतर बनवायला घेऊयात. तर मग आत्ता मी म्हटलं की चला ट्राय करायला काय जाते. तर पहिल्यांदा थोडंसं मला असं वाटलं की थोडंसं पीठ चिकट नव्हतं, तर त्यासाठी मी थोडंसं जाडच टाकलं. मला वाटलं पलटी नाही झालं तर खराब होईल, आणि थोडंसं जाड टाकलं एक थालीपीठ. तर हे थोडंसं छान आलं आणि मग थोडंसं तेल जास्त लागलं ह्याला. एवढं तेल नाही टाकायला पाहिजे, पण मला वाटलं की हे निघणार नाही म्हणून मी अगोदर पण थोडंसं तेल टाकलं. त्याच्यावर हे थोडासा पसरून टाकला आणि जाडच होता. ह्याला 2-3 मिनटं छान मिडियम गॅसवरती एका साईडने आहे ते छान भाजून दिलं आणि अजून थोडंसं साईडने तेल टाकलं आणि मग परत एकदा पलटून घेतलं. म्हणजे पलटायला जास्त टेन्शन होतं की पलटतो की नाही. आणि रुद्राजला म्हणजे मी केला, पण त्याला काय होतं की आपण अशी काही पण नवीन करा त्याला नाही आवडत आहे खायला. आता हा पण ना तरी थोडासाच खाल्ला, जास्त नाही. आणि मी ह्याच्यासोबतच अजून एक रेसिपी बनवलेली आहे, ती ह्याच्यापेक्षा छान झाली. तर ह्याचीच होती. तर हे थालीपीठ आहे ते मस्त छान निघलं, दुसऱ्या साईडने पण छान भाजलं. पण दुसरं होतं ना अजून एक, तर मी ते काय केलं एकदम बेसन पोळी कशी आपण पातळ टाकतोय तर तसं टाकायला गेले, पण ते काही पलटलं नाही.
हे छान पलटलं. हे टिफिनला द्यायला पण छान होतं, पण म्हणलं की घरी जाताना खायला एक लागन आणि टिफिनला द्यायला एक लागन, अशा अंदाजाने मला 2 बनवायचे होते. असू दे, हे तर छान निघलं. मग त्याला खायला दिलं. आणि मग दुसरं होतं ना, ते बी बेसनपोळीसारखं छान एका साईडनी तर भाजलं, पण ते पलटलं नाही, त्याचं डायरेक्ट बेसनच झालं. मग ते बेसन छान असं मी घट्ट करून घेतलं, घट्ट बेसन कसं असतं तसं. आणि मग दुसऱ्या चपातीमध्ये ते भरलं, जसं की पराठा असतो सेम पराठा. तर ते पण छान झालं. म्हणजे मी असं जास्त काही खराब होऊ देत नाही, वायाला जाऊ देत नाही. ते एका अर्ध्यानी ते वायाला गेलं असतं, फेकून दिलं असतं, पण मी त्याचंच घट्ट करून पराठा बनवला. त्याला ह्याच्यापेक्षा तो पराठा जास्त आवडला, पण मला करायला कमीत कमी खूप वेळ गेला. म्हणजे त्याला एकतर शाळेत जायची घाई, चपात्या राहिल्या, उशीर झाला थोडासा. मग सगळं आवरलं आणि त्याला अगोदर शाळेत सोडून आले. त्यासाठी छत्री आणि रेनकोट सांगितलं. आता सध्या पाऊस नाही, पण फक्त त्याच्यामुळे आम्ही घेतला. शाळेत सोडलं आणि काय झालं की पाऊस असेल तर रेन डान्स घेणार आहे. आता आज तर ठेवून घेतली छत्री रेनकोट वगैरे, पण म्हटलं जेव्हा पाऊस चालू होईल ना तेव्हा घेणार आहेत. आता सध्या तर नाही. काल घेतला असताना, काल भरपूर पाऊस आला. बघू, अजून पण आभाळ आहे. आता त्याला शाळेत सोडलं, आता राहिलेलं काम आहे, पटकन आवरून घेते. आत्ता बनवणार आहे मी शेवग्याची आमटी. तर वरण भात लावलं, तर वरणासोबतच लावलेलं आहे मी शेवगा. तर आता लाईट गेली, बॅटरीचा आहे उजेड. बघूया आता किती वेळ राहते. तर बघू शकता हे वरण आणि शेवगा आहे ती मी एकाच डब्यात लावली. मस्त छान शिजलं आहे. आता आपल्या ह्याला घालायची आहे फोडणी. तर आत्ता रुद्रांशला शाळेत सोडलं मी आणि चहा राहिला होता, चहा केला आहे. तर अगोदर चहा घेऊयात आणि नंतर मग चपात्या पण झाल्यात. आता फक्त भाजी आणि आमटी राहिलेली आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि आज पहिल्यांदा मी लाईट नसताना व्हिडिओ शूट करते, कारण की मला बघायचं होतं की म्हणजे या लाईटचा फ्लॅश किती पडतो, किती नाही तर छान पडतो. तर चला, अगोदर चहा घेते, नंतर आमटी करायला घेऊया. आणि आत्ता बनवायला घेते मी आमटी. तर मला आत्ता शेवग्याची आमटी बनवायची आहे. तर सकाळीच मी कुकर लावला होता. शेवगा वरण म्हणजे तुरीचं आणि मुगाचं वरण मिक्स लावत असते, पण आमटी जर करायची असले ना आपल्याला शेवग्याची स्पेशल, तर तुरीची डाळ आहे थोडीशी जास्त घ्यायची आणि मुगाची अगदी थोडीशी घ्यायची. तर आता मी प्रत्येक वेळेस 3 छोटाले चमचे, 3 चमचे मुगाची डाळ आणि 3 चमचे तुरीची डाळ घेत असते. तर आमटी आता थोडीशी जास्त लागते, म्हणून मग मी 4 चमचे किंवा 5 चमचे आहेत ती तुरीची डाळ घेतली, 2 चमचे मुगाची डाळ घेतली आणि त्याच्यामध्ये शेवगा आहे, त्याची मोठी एक शेंग असते ती 1.5 शेंग कट करून टाकली आणि भात लावला. म्हणजे वरण भात असं. कुकर सकाळी झालता, शाळेत सोडायच्या अगोदर चपात्या झालत्या, कुकर झालता आणि आत्ता राहिली होती भाजी आणि आमटी. मग त्याला शाळेतून सोडून आल्याच्यानंतर म्हटलं चला आता आमटी करायला घेऊयात. तर त्यासाठी थोडासाच लसूण घेतला आहे आज मी. आणि ही पेस्ट आहे ना, ही मी खोबरं आणि लसणाची करून ठेवली थोडीशी फ्रीजमध्ये. म्हणजे कसं होतं की आता ह्याला घाई असती, मग कोणती भाजी बनवायची तर मग चमचाभर टाकली की टेस्ट छान लागते. त्याच्यामुळं लसूण मी थोडासा अगोदर कमी टाकला होता. आणि एक टोमॅटो आहे तो पण कट करून घेतला, कोथिंबीर आहे ती पण कट करून घेतली आणि मग फोडणी घातली. फोडणीला थोडेसे जिरे, मोहरी, लसण आणि खोबऱ्याची आणि लसणाची थोडीशी पेस्ट टाकली, ती पण छान मिक्स करून घेतली. आता कोथिंबीर थोडीशी जास्त होती म्हणून मी थोडीशी तेलामध्ये पण टाकली आणि थोडीशी आहे ती भाजीला काही ठेवली आणि आता आमटीला वरतून टाकण्यासाठी थोडीशी ठेवली. तर आता हा मसाला आहे आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा. म्हणजे टोमॅटो वगैरे आहे ना ते पूर्ण गाळ झालं पाहिजे, एवढं तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. आणि आता मी थोडीशी हळद टाकली. कुकर लावताना पण मी थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं, म्हणून आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं कमी मीठ टाकायचं, नाहीतर मग खरट होऊ शकतं. त्यामुळे आता ह्याच्यात मी थोडंसं मीठ टाकलं आणि 2 मिनटामध्ये कमी गॅसवरती एकदम टोमॅटो आहे तो लगेच गाळ होतो, जास्त वेळ नाही लागत आहे. मग तो परत चमच्याने छान असा प्रेस करून घेतला. मला असं भाजी किंवा आमटी वगैरे असेल ना तर असं टोमॅटोचे जे पीसेस असतात ना म्हणजे तुकडे ते आवडत नाहीत, एकदम पूर्ण असं गाळ झाला पाहिजे टोमॅटो, तेव्हाच आवडतो. आणि आत्ता मी सगळा मसाला छान परतून घेतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये टाकली चटणी. आता ही मसाला तिखट आहे, हे मी 2 चमचे टाकते, कारण की आमटी थोडीशी जास्त बनवणार आहे, कारण की भातासोबत आमटी खायला खूप भारी लागते म्हणून.
आमटी थोडीशी जास्त करायची होती म्हणून 2 चमचे तिखट. आणि आता बाकी ह्याच्यात मी गरम मसाला नाही, धने पावडर नाही, जिरे पावडर नाही, काहीच नाही, सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला बाकीचं काहीच टाकायची गरज नाही. आणि मग ह्याच्यामध्ये नंतर जी आमटी आणि शेवगा आहे तो शिजलेला होता, त्याच्यामध्ये जेवढं म्हणजे थोडंसं घट्ट झालं होतं म्हणून मी त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी मिक्स केलं आणि आता फोडणीमध्ये ते टाकून घेते. तर मस्त छान कट आला आहे आणि झणझणीत आमटी झाली. कलर थोडासा एवढा येत नाही, कारण की मी जेव्हा तिखट बनवलं होतं ना तेव्हा माझ्याकडनं जी तिखट फक्त कलरची मिरची असते ना ती विसरली टाकायची, त्याच्यामुळे पण टेस्ट एवढी भारी ती फक्त कट तेवढा येत नाही, म्हणजे एवढं लाल कलर नाही दिसत आहे. आता सगळं जेवढं आता आपल्याला अजून घट्ट होती, तर मला वाटलं की खूप जास्त घट्ट होईल म्हणून मी अजून थोडंसं पाणी ॲड केलं आणि अजून टेस्ट करून बघितली तर मीठ थोडंसं कमी होतं म्हणून अजून थोडंसं मीठ टाकलं. आता आपल्याला ह्याला ना हाय फ्लेमवरती एक चांगली उकळी येऊ द्यायची अगोदर, आणि मग एक छान उकळी आल्याच्यानंतर मिडियम गॅसवरती 2-3 मिनटं आपण ठेवू शकतो. तशी तर आमटी आपली तयार आहे, एक उकळी आली तरी पण खायला तयार, पण अजून थोडीशी टेस्ट लागते आणि थोडासा कट पण छान येतो. आता राहिलेली कोथिंबीर आहे ती वरतून टाकली आणि उकळी यायला थोडासा वेळ होता म्हणून छान एकदा मिक्स करून घेतली. आणि मग परत उकळी आल्याच्यानंतर पण एकदा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कधी कधी काय होतं की जे वरण आहे ते बुडाला चिटकतं, त्याच्यामुळं एक उकळी तर 1-2 वेळेस छान मिक्स करून घ्यायचं. आणि मग एक उकळी आल्याच्यानंतर 2-3 मिनटं कमी गॅसवरती तसंच ठेवलं ना झाकण न घालता, तर मग कट पण छान येतो. आणि आता आपली आमटी झालेली आहे मस्त तयार. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि अशी गरम गरम आमटी आणि भात एकदम मस्त लागतो. तर आता मी गॅस बंद केलेला आहे. सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.